आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची जी पहिली ठिणगी पडली ती पहिली ठिणगी या पुस्तकामुळे पडली. कदाचित हे पुस्तक आपल्याला वाचनामध्ये आलं नसेल, पण पहिल्यांदा JNU मध्ये काही प्राध्यापकांच्या वाचनामध्ये हे पुस्तक आलं. या पुस्तकाचं नाव आहे ए थिअरी ऑफ जस्टिस आणि या पुस्तकाचे लेखक आहेत जॉन रॉल्स. आता तुम्ही म्हणाल एक पुस्तक एवढी कयामत करू शकतं का? तर या पुस्तकाने ही एवढी कयामत केलेली आहे. ही कशी झालेली आहे हे एकदा आपण बघूया. 1972ला म्हणजे हे पुस्तक प्रकाशित झालं, पण त्यापूर्वी 1970 पासूनच या पुस्तकाची चर्चा सुरू होती आणि 1970 पासून या पुस्तकावरती देशभरामधले आणि जगभरातले काही विचारवंत चर्चा करायला लागलेले होते आणि ही थिअरी त्यावेळेस डेव्हलप होत होती. पण डेव्हलप झाल्यानंतर ही थिअरी 1972ला मार्केटमध्ये आली, म्हणजे एज्युकेशन सिस्टममध्ये आली. या थिअरीचं नाव होतं हे थिअरी ऑफ जस्टिस. हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर या पुस्तकावरती चर्चा सुरू झाली आणि हे पुस्तक जवळपास 1975च्या आसपास हे JNU मध्ये थेट अभ्यासक्रमाला आलं, कारण एक नवी थिअरी म्हणून याच्याकडे पाहिलं जात होतं आणि नवी थिअरी भारतामध्ये लागू होऊ शकते का याच्यावरती विचार व्यक्त केले जात होते. आणि त्यानंतर काही वर्षातच म्हणजे 1976 ते 78च्या दरम्यान हे JNU मध्ये आलं आणि सेंटर फॉर पॉलिटिकल स्टडीजच्या प्राध्यापकांनी समकालीन राजकीय सिद्धांताचा वेध घेण्यासाठी या ग्रंथाचा अभ्यासक्रमामध्ये सहभाग केला. म्हणजे आपल्याकडे जे सोशल थिअरी होती अगोदर, जे जस्टिस थिअरी होती ते तर होतीच होती, पण समकालीन भारतामध्ये किंवा समकालीन जगभरामध्ये राजकीय सिद्धांताचा जो शोध घेतला जात होता त्या सिद्धांताच्या माध्यमातून हे पुस्तक किंवा हा ग्रंथ JNUच्या थेट अभ्यासक्रमामध्ये आला. आता थोडंसं पुढे जाऊन बघूया की नेमकं या पुस्तकामुळं JNU मध्ये काय घडत होतं. या पुस्तकामुळं नेमकं काय झालं तर अभ्यासक्रमामध्ये हे पुस्तक आलं आणि अभ्यासक्रमामध्ये आल्यानंतर राजकीय तत्वज्ञान, राजकीय सिद्धांत आणि या अनिवार्य विषयामध्ये रॉल्सचे मूळ विचार संदर्भ ग्रंथ म्हणून समाविष्ट करण्यात आले. म्हणजे या पुस्तकाच्या माध्यमातून लेखकाने जे विचार व्यक्त केलेले होते ते संदर्भ ग्रंथ म्हणून पुढे आले आणि याच्यामध्ये त्यांनी जस्टिस ॲज फेअरनेस आणि डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस या दोन संकल्पनांवर विशेष भर दिला. याच्यावरती जास्त फोकस केलेलं होतं, डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिसवरती. आणि हा जो काही आरक्षण उपवर्गीकरणाचा प्रश्न आहे, हा आरक्षण उपवर्गीकरणाचा प्रश्न हा डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिसचा आहे. म्हणजे काय तर त्याला आपण काय म्हणतो, वितरणात्मक न्याय. हा वितरणात्मक न्याय या रॉल्सने या पुस्तकाच्या माध्यमातून पुढे आणला आणि हा JNU मध्ये अभ्यासला जाऊ लागला. आता हे अभ्यास करत असताना JNUच्या प्राध्यापकांनी असा विचार केला की अरे हे तर थिअरी भारतामध्ये लागू होऊ शकते, मग कशासाठी होऊ शकते. तर त्यांनी असं म्हटलं की न्याय आणि समता या विषयावरती हे एक नव्याने विचार करणारी ही एक तात्विक बैठक आहे, असं या प्राध्यापकांचं मत झालं की ज्या गोष्टीसाठी भारतामध्ये आपण प्रयत्न करत आहोत ती गोष्ट आहे न्याय आणि समता. या दोन्ही गोष्टींना ही गोष्ट काहीतरी वेगळ्या पद्धतीने मांडते आहे किंवा ही जी थिअरी आहे ही थिअरी काहीतरी वेगळ्या पद्धतीने मांडते आहे आणि म्हणून यावरती विचार व्यक्त करायला सुरुवात झाली. आणि याचाच पुढचा टप्पा म्हणून भारतामध्ये न्याय आणि समता यासाठी ज्या काही गोष्टी वापरल्या गेलेल्या आहेत, जसं की आरक्षण धोरण असेल किंवा कल्याणकारी राज्य आणि वंचित घटकांच्या हक्काचं विश्लेषण करण्यासाठी जॉन रॉल्सच्या या सिद्धांताचा वापर केला गेला, उपयोग केला गेला. आपल्याला माहिती आहे की कुठल्याही गोष्टीचं विश्लेषण करत असताना त्याला एका सिद्धांताची जोड द्यावी लागते. भारतामध्ये आरक्षण, लोककल्याणकारी न्याय व्यवस्था आणि इथले जे काही वंचित घटकांचे प्रश्न आहेत याचं विश्लेषण करण्यासाठी त्यांनी रॉल्सच्या या थिअरीचा आधार घेतला आणि इथून खऱ्या अर्थानं ही सगळी जी ठिणगी आहे ही ठिणगी पेटली. आपल्याला माहिती नसेल की या पुस्तकामुळे नेमकं काय झालेलं आहे. म्हणजे हा विचारवंत तसा पाश्चात्य विचारवंत आहे आणि ही थिअरी म्हणजे 1972ला येते आणि 1975ला इथे विचार व्यक्त केला जातो की डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस म्हणजे आरक्षणाचं वितरण झालं पाहिजे. कोणासाठी वितरण झालं पाहिजे की ज्या लोकांपर्यंत आरक्षण पोहोचलेलं नाही. पण हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की जर डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिसचा वापर केला गेला आणि इथे जर आरक्षणाचं वितरण केलं गेलं तर त्याचा फायदा होऊ शकतो का याच्या विश्लेषणामध्ये कन्फ्युजन होतं आणि तेच कन्फ्युजन आजही आहे. ज्या लोकांना असं वाटतं की डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिसमुळे किंवा जॉन रॉल्सच्या थिअरीचा आधार घेऊन इथं आरक्षणाचं उपवर्गीकरण केल्यानंतर इथं सामाजिक समता आणि न्याय प्रस्थापित होऊ शकतो, त्यांनी थोडंसं
पुढचा टप्पा काढून बघायला पाहिजे होता. तो पुढचा टप्पा होता तो म्हणजे अमर्त्य सेन यांचं आयडिया ऑफ जस्टिस. कारण अमर्त्य सेनने या आयडिया ऑफ जस्टिस या पुस्तकामध्ये जॉन रॉल्सच्या थिअरी ऑफ जस्टिसचा समाचार घेतलेला आहे आणि ही थिअरी भारतामध्ये कुठे फेल ठरते याचं विश्लेषण अमर्त्य सेन यांनी आयडिया ऑफ जस्टिसमध्ये केलेलं आहे. पण आता आपण जे बोलतोय ना ते फक्त डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिसवरती बोलतो आहे, आयडिया ऑफ जस्टिसच्या विश्लेषणावरती बोलत नाही. आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा आहे की खरं तर अमर्त्य सेन आणि जॉन रॉल्स हे दोन्ही विचारवंत काय आहेत, तर हे दोन्ही विचारवंत जवळपास समकालीन असल्यासारखे आहेत आणि या दोघांनीही एकमेकांच्या पूरक अशा पद्धतीचे विचार व्यक्त केलेले आहेत. पण या दोघांनीही जवळपास 1970 ते 80च्या दशकामध्ये जेव्हा ही थिअरी रॉल्सची डेव्हलप होत होती तेव्हा आणि त्याच्यानंतर हे दोघे अनेक वर्ष एकत्र होते, म्हणजे एका ठिकाणी नोकरीला होते. पण अमर्त्य सेन यांनी जॉन रॉल्सच्या या थिअरीचा समाचार घेतला आणि त्यांनी सांगितलं की तुमची जी थिअरी आहे ती भारतामध्ये लागू होऊ शकत नाही. आता ती का होऊ शकत नाही याची अनेक उदाहरणं अमर्त्य सेन यांनी त्यांच्या द आयडिया ऑफ जस्टिस या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. पण हे आपल्याला असं वाटतंय की रॉल्स ज्या पद्धतीनं सांगतो आहे डिस्ट्रीब्युशन झालं म्हणजे उपवर्गीकरण झालं म्हणजे आपला प्रश्न सुटू शकतो. पण हाच मुद्दा अमर्त्य सेन यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये खोडून काढलेला आहे. त्याच्यामुळं वरवरच्या गप्पा मारणाऱ्या लोकांनी हे दोन्ही पुस्तक वाचले पाहिजेत. मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की नेमकं डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस काय होता आणि डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस भारतामध्ये लागू होऊ शकत नाही असं अमर्त्य सेन यांना का वाटत होतं. या दोन्ही गोष्टीचं विश्लेषण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एवढंच सांगतो की ज्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची थिणगी पडली ती थिणगी या पुस्तकामुळे पडलेली आहे, दुसऱ्या तिसऱ्या कशामुळेही नाही. याची सुरुवात JNU मधून झालेली आहे आणि JNUच्या विचारवंतांनी ही अर्धवट थिअरी मार्केटमध्ये आणलेली आहे आणि या अर्धवट थिअरीचा शेवट अमर्त्य सेन यांच्या थिअरीने होणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि या पुस्तकामुळे नेमकं काय झालेलं आहे, या पुस्तकाने कशा पद्धतीचा डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस मांडला आणि ती थिअरी अमर्त्य सेन यांनी कशा पद्धतीने खोडून काढली याचं विश्लेषण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. या विश्लेषणामध्ये तुम्हाला या जॉन रॉल्सच्या या पुस्तकाबद्दल नेमकं काय वाटतं हे तुम्ही वाचले का आणि याचं वितरणात्मक न्यायाचा सिद्धांत आणि आरक्षणाचं उपवर्गीकरण याचा काही कनेक्शन लावून तुम्ही बघितलंय का हे कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि लोकांपर्यंत हे पुस्तक पोहोचू द्या आणि हेही पुस्तक हे पोहोचू द्या आणि लोकांनी या दोन्ही गोष्टींचा नव्याने विचार करायला त्यांना भाग पाडा. तरच खऱ्या अर्थानं आपण हे जे आरक्षणाचं उपवर्गीकरण आहे हे आरक्षणाचं उपवर्गीकरण आपण कुठे ना कुठे थांबवू शकतो. कारण सैद्धांतिक आधारावरती हे आरक्षणाचं उपवर्गीकरण टिकत नाही. त्याचं स्पष्टीकरण ही इकडे आहे. आपण काही मनाच्या गप्पा मारत नाही. भारताच्या संविधानाचं विश्लेषण करून तर आपण ते सिद्धच केले, पण हे देखील सिद्ध झालं पाहिजे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया, पण या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका.